या पद्धतीनं अगदी हॉटेलसारखं छान चमचमीत असं चिली पनीर तुम्ही घरच्या घरी करू शकता. नमस्कार, स्वागत आहे तुमचं मराठी किचनमध्ये. तर चायनीजचे जे काही चटपटीत असे स्टार्टरचे प्रकार आहेत त्याच्यापैकी एक म्हणजे चिली पनीर किंवा पनीर चिली. ते आज आपण करतो आहे. त्याकरता पहिल्यांदा लागणाऱ्या भाज्या ज्या आहेत त्या कापून घेणार आहे. तर या ठिकाणी 2 छोटे कांदे घेतलेले आहेत. कांद्याच्या आपल्या मोठ्या मोठ्या चौकोनी अशा पाकळ्या करून घ्यायच्या आहेत. तर काय करायचं, कांद्याची वरची साल काढून टाकायची. त्याकरता कांदा जो आहे तो असा 2 भागांमध्ये कापून घेतला आणि मग अर्धा भाग जो आहे तो पुन्हा कट केला. हे बघा, कांदा खूप मोठा घ्यायचा नाही, छोटा कांदा घ्यायचा म्हणजे मग छान पाकळ्या पडतात. कांद्याचा जो मधला भाग आहे त्याच्या पाकळ्या ज्या आहेत त्या काढता येत नाही, तर मग तो बाजूला ठेवायचा. नंतर तुम्ही ग्रेव्हीमध्ये किंवा भाजीमध्ये हे कांदे वापरू शकता. हे बघा, याप्रमाणे फक्त वरच्या पाकळ्या अशा काढून घेतल्या आहेत. तसेच एक सिमला मिरची आपल्याला लागणार आहे. तर एक छोटी सिमला मिरची याकरता पुरेशी होते. मधला बियांचा भाग जो आहे तो काढून टाकायचा आणि मग सिमला मिरचीचे सुद्धा कांद्याप्रमाणेच छोटे चौकोनी काप करून घ्यायचे. साधारणपणे पनीरचे तुकडे जेवढे ठेवणार असाल तेवढेच कांद्याचे आणि सिमला मिरचीचे तुकडे ठेवायचे. त्याचप्रमाणे आपल्याला भरपूरसा लसूण लागणार आहे. तर या ठिकाणी 10 ते 12 पाकळ्या लसूण घेतलेला आहे. लसूणसुद्धा बारीक असा चिरून घ्यायचा. लसणाच्या पाकळ्या जर का मोठ्या असतील तर तो चिरायला बरा पडतो. हे बघा, याप्रमाणे असा लसूण चिरून घेतला आहे. आता या ठिकाणी 300 ग्रॅम पनीर घेतलं आहे. डेअरीमध्ये जे ताजं पनीर मिळतं ते पनीर वापरलं तर उत्तम, छान सॉफ्ट असं असतं. पनीरचे हे असे मोठे मोठे क्यूब करून घेतले, चौकोनी काप करून घ्यायचे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे पनीर कापण्यापूर्वी ते एकदा स्वच्छ धुवून घ्या. म्हणजे मग काय होतं की पनीर ओलं झाल्यामुळं पुढचं जे आपलं साहित्य आहे ते पनीरला व्यवस्थित चिकटायला मदत होते. तर पनीर एकदा स्वच्छ धुवून याप्रमाणे याचे असे क्यूब्स करून घ्यायचे. हे पनीरचे तुकडे आता बाउलमध्ये काढले. खूप मोठेही नाही आहेत आणि अगदी छोटेही नाही आहेत. आता याच्यामध्ये चवीनुसार मीठ घातलं. त्याचप्रमाणे एक मोठा चमचा शेजवान चटणी जी आहे ती याच्यामध्ये घालायची. ही जी शेजवान चटणी आहे ती मी घरच्या घरी तयार केलेली होती. कशी करायची ते जर का जाणून घ्यायचं असेल तर व्हिडिओची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. ती तुम्ही पाहून घरच्या घरी शेजवान चटणी करू शकता. घरी करायची नसेल तर विकतची वापरली तरीसुद्धा चालेल. आता मीठ आणि शेजवान चटणी पनीरच्या तुकड्यांना एकसारखं असं लावून घ्यायचं आहे. याचं जे एक कोटिंग आहे ते पनीरच्या तुकड्यांना आलं पाहिजे. म्हणजे मग एक ओलसरपणा येतो आणि पनीरची चवही छान लागते. हे असं लावून झालं की याच्यामध्ये 2 चमचे कॉर्नफ्लोअर घालायचं. तसेच तेवढंच म्हणजे 2 चमचे मैदा याच्यामध्ये घातला. आता हे सगळं असं हलवून मैदा आणि कॉर्नफ्लोअर पनीरला एकसारखं लावून घ्यायचं. हे बघा, अलगदपणे याला खालीवर करू शकता म्हणजे मग मैदा आणि कॉर्नफ्लोअरचं एक कोटिंग व्यवस्थित येतं. पनीरचे तुकडे तुटणार नाहीत. शेजवान चटणी लावल्यामुळं पनीरचे तुकडे धुवून घेतल्यामुळं काय होतं की या ज्या गोष्टी आहेत त्या पनीरला चिकटायला मदत होते. जर का तुम्हाला हे अगदीच कोरडं वाटलं, पीठ वाटलं तर अगदी एखादा चमचा पाणी याच्यामध्ये घालायचं. तसेच कोटिंग जर का कमी वाटलं तर अजून एखादा चमचा कॉर्नफ्लोअर याच्यामध्ये घालू शकता. हे बघा, मैदा आणि कॉर्नफ्लोअरचं एक व्यवस्थित असं कोटिंग जे आहे ते पनीरला आलं आहे. खूप जाडही कोटिंग करायचं नाही आहे. एक पातळसा लेयर याच्यावर आला पाहिजे. कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलं होतं. तेल चांगलं तापलं की मग याच्यामध्ये पनीरचे जे मॅरिनेट केलेले तुकडे आहेत ते सोडायचे. सुरुवातीला गॅस मध्यम आचेवर ठेवायचा आणि 2 मिनिटं पनीर थोडंसं तळलं की मग गॅस मंद आचेवर करून छान कुरकुरीत होईपर्यंत हे जे पनीर आहे ते तळून घ्यायचं आहे. मैदा आणि कॉर्नफ्लोअर लावून घेतल्यामुळं एक कुरकुरीत असं आवरण जे आहे ते पनीरला येतं आणि मग जेव्हा तुम्ही ग्रेव्हीमध्ये हे पनीरचे तुकडे सोडता तेव्हा छान ते असे क्रिस्पी असे लागतात. हे खूप तेलकटही होत नाही. हे बघा, हे असं छान कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायचं. हे तुकडे तुम्ही नुसतेही खाऊ शकता, अगदी छान लागतात. आता पनीर तळून झालं की कढईमध्ये किंवा पॅनमध्ये थोडंसं तेल गरम केलं. पहिल्यांदा बारीक चिरलेला लसूण घालायचा. मोठ्या आचेवर फक्त एकदा दोनदा परतून घ्याल. खूप करपवायचं नाही आहे, नाही तर त्याचा स्वाद जो आहे तो बदलतो. लगेच याच्यामध्ये कांदा आणि सिमला मिरची घातली. या भाज्यासुद्धा हाय फ्लेमवर फक्त परतून घ्यायच्या आहेत. खूप मऊ शिजवून घ्यायच्या नाही आहेत. फक्त त्याचा जो एक कच्चेपणा असतो तो गेला पाहिजे.
ग्रेव्हीसाठी कॉर्नफ्लोअरची पेस्ट आपण करून घेतो आहे. तर त्याकरता 1 चमचा कॉर्नफ्लोअर घ्यायचं, थोडंसं पाणी घालून याची अशी पेस्ट करून घ्यायची. भाज्या परतून झाल्या की याच्यामध्ये 1 चमचा शेजवान चटणी घातली, तसेच 1 चमचा सोया सॉस घातला, 1 मोठा चमचा टोमॅटो केचप याच्यामध्ये घातला. तिखट जर का जास्त आवडत असेल तर याच्यामध्ये हिरव्या मिरचीचे तुकडे तुम्ही घालू शकता. सगळं एकदा परतून झालं की कॉर्नफ्लोअरची पेस्ट घातली. याच्यामुळं ग्रेव्हीला जो आहे तो दाटसरपणा येतो. हे बघा, याला थोडंसं परतून घ्या. जर काही खूप घट्ट वाटलं तर याच्यामध्ये थोडंसं पाणी वाढवू शकता, पण खूप पातळ करायचं नाही आहे. आवडीनुसार बेडगी मिरची पावडर याच्यामध्ये घातली. शेजवान चटणीला तसेच सगळ्या सॉसेसमध्ये सुद्धा मीठ असतं, त्यामुळं गरजेनुसार थोडंसं मीठ याच्यामध्ये वाढवू शकता. हा असा आपला सॉस जो आहे तो तयार झाला आहे. सगळ्यात शेवटी याच्यामध्ये तळलेले पनीरचे तुकडे घालायचे. पनीर घातल्यानंतर फक्त एकदा दोनदाच याला खालीवर करून घ्या आणि लगेच गॅस बंद करायचा. हे बघा, सॉसचं एक छानसं कोटिंग जे आहे ते असं पनीरला आलं पाहिजे. मस्त असा चायनीज फ्लेवरचा जो मसाला आहे तो सगळा पनीरला चिकटायला हवा. हे बघा, पनीर तळून घेतल्यामुळं खूप छान अशी चव यायला येते. अगदी हॉटेलसारख्या चिली पनीरचा आस्वाद जो आहे तो तुम्ही घरच्या घरी घेऊ शकता. बारीक चिरलेली कांदा पात घातली आहे. त्याचप्रमाणे याची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते मला जरूर कळवा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा. व्हिडिओची लिंक तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत, नातेवाईकांसोबत जरूर शेअर करा. धन्यवाद.